सो इन दिस वे वी आर लर्निंग टू बी सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि या टॉपिकमध्ये आपण एक महत्त्वाची प्रॅक्टिस बघणार आहोत, ती म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या टू बीच्या प्रकारांची 6 प्रकारांची प्रॅक्टिस विथ स्टँडर्ड स्ट्रक्चर. आपण प्रॅक्टिसच्या नवनवीन युक्त्या आपण शोधून काढत आहोत आणि हे स्ट्रक्चर्स आपल्याला फार फार महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे, हे स्ट्रक्चर आहे आय एम हॅपी. इट मीन्स मी आनंदी आहे. आपण आनंदी आहोत, वी आर हॅपी. तू आनंदी आहेस, यू आर हॅपी. आता हॅपी काय आहे, विशेषण आहे. हे आपण पाठीमागच्या प्रकारात बघितलेलंच आहे. परंतु हे जे करते आहे, माय फादर, आवर फादर, युअर फादर, हिज फादर, देअर फादर, राम्स फादर, श्याम्स फादर, यानं तुमची प्रॅक्टिस वाढणार आहे आणि हा प्रकार फार फार महत्त्वाचा आहे. तर मी प्रॅक्टिस कशी करणार आहे बघा. मी तुम्हाला अगोदर संपूर्ण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप असे स्ट्रक्चर्स मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुकमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला या हॅपीच्या ऐवजी वेगवेगळे विशेषण घेऊन मोठमोठ्यानं प्रॅक्टिस करायची आहे. तर तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही प्रॅक्टिस कशी कराल आणि त्यानंतर मी स्टँडर्ड स्ट्रक्चरच्या सहाय्यानं मी तुम्हाला काही वाक्यांची प्रॅक्टिस देखील करून दाखवणार आहे. कारण हा टू बीचा प्रकार फार फार महत्त्वाचा आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे. आमच्या क्लासमधले जे विद्यार्थी आहेत हे असे स्ट्रक्चर्स अगदी तोंडपाठ करतात आणि या स्ट्रक्चरच्या सहाय्यानं तुम्हाला एक फ्लुएन्सी देखील प्राप्त होते. बघा, मी आनंदी आहे तर हॅपी काय आहे, विशेषण आहे. जसं काइंड, क्लेव्हर, गुड, ॲक्टिव्ह असे वेगवेगळे विशेषणं मी घेऊ शकतो. तर हॅपी या क्रियापदात मी कशी प्रॅक्टिस करू शकतो. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. वर्तमान काळामध्ये माझा आनंदी असण्याचा तो गुण आहे, ती स्थिती आहे. म्हणून हा टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आता मी एक प्रॅक्टिस तुम्हाला दाखवणार आहे, एकदा मराठीमध्ये एकदा इंग्रजीमध्ये. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. वी आर हॅपी, आपण आनंदी आहोत. यू आर हॅपी, तू आनंदी आहेस. यू आर हॅपी, तुम्ही आनंदी आहात. दे आर हॅपी, ते आनंदी आहेत. ही इज हॅपी, तो आनंदी आहे. शी इज हॅपी, ती आनंदी आहे. इट इज हॅपी, ते कुत्रा आनंदी आहे. राम इज हॅपी, राम आनंदी आहे. श्याम इज हॅपी, श्याम आनंदी आहे. माय फादर इज हॅपी, माझे वडील आनंदी आहेत. आवर फादर इज हॅपी, आपले वडील आनंदी आहेत. युअर फादर इज हॅपी, तुझे वडील आनंदी आहेत. युअर फादर इज हॅपी, तुमचे वडील आनंदी आहेत. हिज फादर इज हॅपी, त्याचे वडील आनंदी आहेत. हर फादर इज हॅपी, तिचे वडील आनंदी आहेत. देअर फादर इज हॅपी, त्यांचे वडील आनंदी आहेत. राम्स फादर इज हॅपी, रामचे वडील आनंदी आहेत. श्याम्स फादर इज हॅपी, श्यामचे वडील आनंदी आहेत. हा झाला होकारार्थी प्रकार. याचा नकारार्थी प्रकार, आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाही. वी आर नॉट हॅपी, आपण आनंदी नाही. यू आर नॉट हॅपी, तू आनंदी नाहीस. यू आर नॉट हॅपी, तुम्ही आनंदी नाहीत. दे आर नॉट हॅपी, ते आनंदी नाहीत. ही इज नॉट हॅपी, तो आनंदी नाही. शी इज नॉट हॅपी, ती आनंदी नाही. इट इज नॉट हॅपी, ते कुत्रा आनंदी नाही. राम इज नॉट हॅपी, राम आनंदी नाही. श्याम इज नॉट हॅपी, श्याम आनंदी नाही. माय फादर इज नॉट हॅपी, माझे वडील आनंदी नाहीत. आवर फादर इज नॉट हॅपी, आपले वडील आनंदी नाहीत. युअर फादर इज नॉट हॅपी, तुझे वडील आनंदी नाहीत. युअर फादर इज नॉट हॅपी, तुमचे वडील आनंदी नाहीत. हिज फादर इज नॉट हॅपी, त्याचे वडील आनंदी नाहीत. हर फादर इज नॉट हॅपी, तिचे वडील आनंदी नाहीत. देअर फादर इज नॉट हॅपी, त्यांचे वडील आनंदी नाहीत. राम्स फादर इज नॉट हॅपी, रामचे वडील आनंदी नाहीत. श्याम्स फादर इज नॉट हॅपी, श्यामचे वडील आनंदी नाहीत. व्हेरी सिम्पल. हा व्हर्बल क्वेश्चन आहे. एम आय हॅपी, मी आनंदी आहे का. आर वी हॅपी, आपण आनंदी आहोत का. आर यू हॅपी, तू आनंदी आहे का. आर यू हॅपी, तुम्ही आनंदी आहात का. आर दे हॅपी, ते आनंदी आहेत का. इज ही हॅपी, तो आनंदी आहे का. इज शी हॅपी, ती आनंदी आहे का. इज इट हॅपी, ते कुत्रा आनंदी आहे का. इज राम हॅपी, राम आनंदी आहे का. इज श्याम हॅपी, श्याम आनंदी आहे का. इज माय फादर हॅपी, माझे वडील आनंदी आहेत का. इज आवर फादर हॅपी, आपले वडील आनंदी आहेत का. इज युअर फादर हॅपी, तुझे वडील आनंदी आहेत का. इज युअर फादर हॅपी, तुमचे वडील आनंदी आहेत का. इज हिज फादर हॅपी, त्याचे वडील आनंदी आहेत का. इज हर फादर हॅपी, तिचे वडील आनंदी आहेत का. इज देअर फादर हॅपी, त्यांचे वडील आनंदी आहेत का. इज राम्स फादर हॅपी, रामचे वडील आनंदी आहेत का. इज श्याम्स फादर हॅपी, श्यामचे वडील आनंदी आहेत का. हा नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन आहे. एम आय नॉट हॅपी, एम आय नॉट हॅपी. इथे लक्षात घ्या, एम नॉट आय हॅपी असं बोलायचं नाही. इथं एम आय नॉट हॅपी, मी आनंदी नाही का. आर वी नॉट हॅपी, आपण आनंदी नाहीत का. आर यू नॉट हॅपी, तू आनंदी नाही का. आर यू नॉट हॅपी, तुम्ही आनंदी नाहीत का. आर दे नॉट हॅपी, ते आनंदी नाहीत का. इज ही नॉट हॅपी, तो आनंदी नाही का. इज शी नॉट हॅपी, ती आनंदी नाही का. इज इट नॉट हॅपी, ते कुत्रा आनंदी नाही का. इज राम नॉट हॅपी, राम आनंदी नाही का. इज श्याम नॉट हॅपी, श्याम आनंदी नाही. इज माय फादर नॉट हॅपी, माझे वडील आनंदी नाही का. इज आवर फादर नॉट हॅपी, आपले वडील आनंदी नाही का. इज युअर फादर नॉट हॅपी, तुझे वडील आनंदी नाहीत का. इज युअर फादर नॉट हॅपी, तुमचे वडील आनंदी नाहीत का. इज हिज फादर नॉट हॅपी, त्याचे वडील आनंदी नाहीत का. इज हर फादर नॉट हॅपी, तिचे वडील आनंदी नाहीत का. इज देअर फादर नॉट हॅपी, त्यांचे वडील आनंदी नाही का. इज राम्स फादर नॉट हॅपी, रामचे वडील आनंदी नाहीत का. इज श्याम्स फादर नॉट हॅपी, श्यामचे वडील आनंदी नाही का. हीच प्रॅक्टिस तुम्ही अशी देखील करू शकता. हे जे नॉट आहे हे तुम्ही शॉर्टन फॉर्ममध्ये वापरू शकतात. आरंट वी हॅपी, आपण आनंदी नाही का. आरंट यू हॅपी, तू आनंदी नाही का. आरंट यू हॅपी, तुम्ही आनंदी नाहीत का. आरंट
आरंट दे हॅपी ते आनंदी नाहीत का? इजंट ही हॅपी तो आनंदी नाही का? इजंट शी हॅपी ती आनंदी नाही का? इजंट इट हॅपी ते कुत्रा आनंदी नाही का? इजंट राम हॅपी राम आनंदी नाही का? इजंट श्याम हॅपी श्याम आनंदी नाही का? इजंट माय फादर हॅपी माझे वडील आनंदी नाहीत का? अशी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त या ठिकाणी एम नॉट आय हॅपी असं बोलू नका, एमंट आय हॅपी असं देखील बोलू नका, तर एम आय नॉट हॅपी असंच बोला. तर या ठिकाणी तुम्ही शॉर्टन फॉर्म वापरू शकता. आरंट यू बिझी, इजंट हर फादर बिझी किंवा इज हर फादर नॉट बिझी, या दोन्ही वाक्यरचना एकच आहे. त्यानंतर आता इथे हा WH क्वेश्चन आहे. या WH क्वेश्चनमध्ये प्रॅक्टिस करताना व्हॉट एम आय हॅपी हा प्रश्न तयार होणार नाही. व्हॉट एम आय हॅपी मी काय आनंदी आहे अशी रचना तयार होणार नाही. पण ही रचना होऊ शकते व्हेन एम आय हॅपी मी केव्हा आनंदी आहे, व्हेन आर वी हॅपी आपण केव्हा आनंदी आहे, व्हेन आर यू हॅपी तू केव्हा आनंदी आहेस. असे WH प्रश्न तुम्ही निवडा आणि त्यानंतर बघा व्हाय एम आय हॅपी ही वाक्यरचना तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये प्रॅक्टिससाठी योग्य वाटते. मग तुम्ही प्रॅक्टिस कशी कराल? व्हाय एम आय हॅपी मी का आनंदी आहे, व्हाय आर वी हॅपी आपण आनंदी का आहोत, व्हाय आर वी हॅपी तू आनंदी का आहेस, व्हाय आर यू हॅपी तुम्ही आनंदी का आहात, व्हाय आर दे हॅपी ते आनंदी का आहेत, व्हाय इज ही हॅपी तो आनंदी का आहे, व्हाय इज शी हॅपी ती आनंदी का आहे, व्हाय इज इट हॅपी ते कुत्र का आनंदी आहे, व्हाय इज राम हॅपी राम आनंदी का आहे, व्हाय इज श्याम हॅपी श्याम आनंदी का आहे, व्हाय इज माय फादर हॅपी माझे वडील आनंदी का आहेत, व्हाय इज अवर फादर हॅपी आपले वडील आनंदी का आहेत, व्हाय इज युअर फादर हॅपी तुझे वडील आनंदी का आहेत, व्हाय इज युअर फादर हॅपी तुमचे वडील आनंदी का आहेत, व्हाय इज हिज फादर हॅपी त्याचे वडील का आनंदी आहेत, व्हाय इज हर फादर हॅपी तिचे वडील आनंदी का आहेत, व्हाय इज देअर फादर हॅपी त्यांचे वडील का आनंदी आहेत, व्हाय इज राम्स फादर हॅपी रामचे वडील का आनंदी आहेत, व्हाय इज श्याम्स फादर हॅपी श्यामचे वडील आनंदी का आहेत. अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. तर आता ज्यावेळेस तुम्ही ह्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करणार आहे, हे WHचं स्ट्रक्चर आहे, निगेटिव्ह WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे आणि टू बीचं आहे. मग व्हाय एम आय नॉट हॅपी मी आनंदी का नाही. परंतु जर समजा तुम्ही ह्या व्हायने प्रॅक्टिस करणार असाल तर व्हाय आरंट वी हॅपी अशी एक वाक्यरचना होऊ शकते आणि व्हाय आर वी नॉट हॅपी अशी एक वाक्यरचना होऊ शकते. मग तुम्हाला प्रॅक्टिस करताना जी वाक्यरचना योग्य वाटेल त्या वाक्यरचनेतून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फॉर एक्झाम्पल व्हाय आरंट वी हॅपी आपण आनंदी का नाही, म्हणजेच व्हाय आर वी नॉट हॅपी. व्हाय आरंट यू हॅपी तू आनंदी का नाहीस, म्हणजेच व्हाय आर यू नॉट हॅपी तू आनंदी का नाहीस. ह्या दोन्ही वाक्यरचना एकच आहेत. तर मी प्रॅक्टिस तुम्हाला आरंटने इजंटने करून दाखवणार आहे. तर व्हाय एम आय नॉट हॅपी मी आनंदी का नाही, व्हाय आरंट वी हॅपी आपण आनंदी का नाही, व्हाय आरंट यू हॅपी तू आनंदी का नाहीस, व्हाय आरंट यू हॅपी तुम्ही आनंदी का नाहीत, व्हाय आरंट दे हॅपी ते आनंदी का नाहीत, व्हाय इजंट ही हॅपी तो आनंदी का नाही, व्हाय इजंट शी हॅपी ती आनंदी का नाही, व्हाय इजंट इट हॅपी ते कुत्रा आनंदी का नाही, व्हाय इजंट राम हॅपी राम आनंदी का नाही, व्हाय इजंट श्याम हॅपी श्याम आनंदी का नाही, व्हाय इजंट माय फादर हॅपी माझे वडील आनंदी का नाहीत, व्हाय इजंट अवर फादर हॅपी आपले वडील आनंदी का नाहीत, व्हाय इजंट युअर फादर हॅपी तुझे वडील आनंदी का नाही, व्हाय इजंट युअर फादर हॅपी तुमचे वडील आनंदी का नाहीत, व्हाय इजंट हिज फादर हॅपी त्याचे वडील आनंदी का नाहीत, व्हाय इजंट हर फादर हॅपी तिचे वडील आनंदी का नाहीत, व्हाय इजंट देअर फादर हॅपी त्यांचे वडील आनंदी का नाहीत, आणि व्हाय इजंट राम्स फादर हॅपी रामचे वडील आनंदी का नाही, व्हाय इजंट श्याम्स फादर हॅपी श्यामचे वडील आनंदी का नाही. ही एका प्रकारे प्रॅक्टिस झाली. आणि जर तुम्हाला इथे संक्षिप्त रूप वापरायचं नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस अशी देखील करू शकता. मी शॉर्टमध्ये प्रॅक्टिस करून दाखवतो. व्हाय एम आय नॉट हॅपी मी आनंदी का नाही, व्हाय आर वी नॉट हॅपी आपण आनंदी का नाही, व्हाय आर यू नॉट हॅपी तू आनंदी का नाहीस, व्हाय आर यू नॉट हॅपी तुम्ही आनंदी का नाही, व्हाय आर दे नॉट हॅपी ते आनंदी का नाहीत, व्हाय इज ही नॉट हॅपी तो आनंदी का नाही, व्हाय इज शी नॉट हॅपी ती आनंदी का नाही, व्हाय इज इट नॉट हॅपी ते कुत्रा आनंदी का नाही, व्हाय इज राम नॉट हॅपी राम आनंदी का नाही, व्हाय इज श्याम नॉट हॅपी श्याम आनंदी का नाही, व्हाय इज माय फादर नॉट हॅपी माझे वडील आनंदी का नाही. अशी प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. बघा तर एक हॅपी जे विशेषण आहे ॲडजेक्टिव्ह विशेषणाच्या साहाय्यानं मी एक प्रॅक्टिस केली म्हणजे माझ्या जिभेला एक वळण लागलं. मला आता ही प्रॅक्टिस वेगळ्या प्रकारे करायची आहे. आता मी फक्त इंग्लिशमध्ये ही प्रॅक्टिस करणार आहे आणि हे स्ट्रक्चर मी न बघता पाठ करणार आहे. म्हणजे काही स्ट्रक्चर्स तुम्हाला तोंडपाठ करायचे आहे आणि ही सुरुवात आहे कारण हे ॲम इज आर माय फादर आवर फादर आणि हे टेन्सेस फार फार महत्त्वाचे आहेत. तर मी न बघता सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकतो. परंतु तुम्ही जर घरी असाल तर एक विशेषण घ्या, तुमच्या आवडीचं एक विशेषण घ्या आणि हे स्ट्रक्चर न बघता तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये फक्त समजण्यासाठी बोला आणि एकदा तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करू शकता. आता मी तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करून दाखवणार आहे. आय एम हॅपी, वी आर हॅपी, यू आर हॅपी, दे आर हॅपी, ही इज हॅपी, शी इज हॅपी, इट इज हॅपी, राम इज हॅपी, श्याम इज हॅपी, माय फादर इज हॅपी, अवर फादर इज हॅपी, युअर फादर इज हॅपी, युअर फादर इज हॅपी, हिज फादर इज हॅपी, हर फादर इज हॅपी, देअर फादर इज हॅपी, राम्स फादर इज हॅपी, श्याम्स फादर इज हॅपी. आय एम नॉट हॅपी, वी आर नॉट हॅपी, यू आर नॉट हॅपी, they are not happy, he is not happy, she is not happy, it is not happy, Ram is not happy, Sham is not happy, my father is not happy, our father is not happy,
your father is not happy, your father is not happy, his father is not happy, her father is not happy, their father is not happy, Ram's father is not happy, Shyam's father is not happy. Am I happy? Are we happy? Are you happy? Are you happy? Are they happy? Is he happy? Is she happy? Is it happy? Is Ram happy? Is Shyam happy? Is my father happy? Is our father happy? Is your father happy? Is his father happy? Is her father happy? Their father happy? Is Ram's father happy? Is Shyam's father happy? Am I not happy? Are we not happy? Are you not happy? Are you not happy? Are they not happy? Is he not happy? Is she not happy? Is it not happy? Is Ram not happy? Is Shyam not happy? Is my father not happy? Is our father not happy? Is your father not happy? Is your father not happy? Is his father not happy? Is her father not happy? Is their father not happy? Is Ram's father not happy? Is Shyam's father not happy? हीच प्रॅक्टिस मी अशी पण करू शकतो शॉर्टन फॉर्ममध्ये. एम आय नॉट हॅपी आणि इथे आरंट वी हॅपी, आरंट यू हॅपी, आरंट यू हॅपी, आरंट दे हॅपी, इजंट ही हॅपी, इजंट शी हॅपी, इजंट इट हॅपी, इजंट राम हॅपी, इजंट श्याम हॅपी, इजंट my father happy, isn't our father happy, isn't your father happy, isn't your father happy, isn't his father happy, isn't her father happy, isn't their father happy, isn't Ram's father happy, isn't Shyam's father happy. इथे आल्यानंतर मी प्रॅक्टिस फक्त व्हायने करतो. व्हाय एम आय हॅपी, व्हाय आर वी हॅपी, व्हाय आर यू हॅपी, व्हाय आर यू हॅपी, व्हाय आर दे हॅपी, व्हाय इज ही हॅपी, व्हाय इज शी हॅपी, व्हाय इज इट हॅपी, व्हाय इज राम हॅपी, व्हाय इज श्याम हॅपी, व्हाय इज माय फादर हॅपी, व्हाय इज आवर फादर हॅपी, व्हाय इज युअर फादर हॅपी, व्हाय इज युअर फादर हॅपी, व्हाय इज हिज फादर हॅपी, व्हाय इज हर फादर हॅपी, व्हाय इज देअर फादर हॅपी, व्हाय इज राम्स फादर हॅपी, व्हाय इज श्याम्स फादर हॅपी. इथे आल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, व्हायने प्रॅक्टिस करू शकता. व्हाय एम आय नॉट हॅपी, व्हाय आरंट वी हॅपी, व्हाय आरंट यू हॅपी, व्हाय आरंट यू हॅपी, व्हाय आरंट दे हॅपी, व्हाय इजंट ही हॅपी, व्हाय इजंट शी हॅपी, व्हाय इजंट इट हॅपी, व्हाय इजंट राम हॅपी, व्हाय इजंट श्याम हॅपी, व्हाय इजंट माय फादर हॅपी, व्हाय इजंट आवर फादर हॅपी, व्हाय इजंट युअर फादर हॅपी, व्हाय इजंट युअर फादर हॅपी, व्हाय इजंट हिज फादर हॅपी, व्हाय इजंट हर फादर हॅपी, व्हाय इजंट देअर फादर हॅपी, व्हाय इजंट राम्स फादर हॅपी, व्हाय इजंट श्याम्स फादर हॅपी. बघा मी इतकी प्रॅक्टिस करतोय तरी पण मला प्रॅक्टिस करताना सुद्धा मला विचार करावा लागतो तिचे वडील आनंदी का नाहीत. व्हाय इजंट हर फादर हॅपी. म्हणजे जर समजा या स्ट्रक्चरने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे जे टू बीचे कन्स्ट्रक्शन्स आहेत हे व्यवस्थित पाठ होतील. आणि या ठिकाणी फक्त एक 4-5 विशेषण घ्या आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर तुम्ही न बघता बोलण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा तुम्हाला कुठे होऊ शकतो तर तुम्हाला असे छोटे छोटे वाक्य जेव्हा बनवायचे असतात, तुझे वडील घरी नाहीत का, मग मला पटकन बोलायचे तुझे वडील घरी नाहीत का. इज युअर फादर नॉट ॲट होम, तुझे वडील घरी का नाहीत. व्हाय इज युअर फादर नॉट ॲट होम किंवा व्हाय इजंट युअर फादर नॉट ॲट होम. असे छोटे छोटे वाक्य तुम्ही चटकन बनवू शकता. त्या दृष्टिकोनातून ह्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस फार फार महत्त्वाची आहे. आता तुम्ही काय करणार आहे, या ठिकाणी काही विशेषण घ्या, तुमच्या आवडीचे विशेषण घ्या, जसं गुड, क्लेवर, ॲक्टिव्ह, रिच आणि अशी विशेषणांची एक लिस्ट बनवा. बघा मी जे तुम्हाला विशेषणं दिलेले आहेत थोडे आहेत, असे वेगवेगळे विशेषणं तुम्ही शोधा, स्ट्रक्चरमध्ये ठेवा आणि काही वाक्यांची जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुमच्यामध्ये होऊ शकते. बघा नुसतं ऐकून होणार नाही तर तुम्हाला चटकन बोलता आलं पाहिजे. तर बोलण्यासाठी हे असे स्ट्रक्चर्स तुम्हाला खूप खूप उपयोगी येतील. तर बघा आता ह्या विशेषणांच्या सहाय्याने मी थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला एक्स्ट्रा दाखवणार आहे, कारण ऑलरेडी आपण ह्या टू बीच्या प्रकारांची प्रॅक्टिस केलेली आहे, परंतु माय फादर, आवर फादर या कर्त्यांमध्ये तुमची प्रॅक्टिस नाही आणि तुम्ही या ठिकाणी फक्त माय फादरच घेताय. पण मला पटकन म्हणायचं आहे, माझी आजी हुशार आहे, माय ग्रँडमदर इज क्लेवर. तिची आजी हुशार आहे, हर ग्रँडमदर इज क्लेवर. तिची आजी हुशार नाही, हर ग्रँडमदर इज नॉट क्लेवर. तुझी आजी हुशार आहे का, इज युअर ग्रँडमदर क्लेवर. तुझी आजी हुशार नाही का, इज युअर ग्रँडमदर नॉट क्लेवर. त्याची आजी हुशार नाही का, इज हिज ग्रँडमदर नॉट क्लेवर. त्याची आजी हुशार का बरं आहे, व्हाय इज हिज ग्रँडमदर क्लेवर. आणि त्यांची आजी हुशार का बरं आहे, व्हाय इज देअर ग्रँडमदर क्लेवर. आणि त्यांची आजी हुशार का बरं नाही, व्हाय इजंट देअर ग्रँडमदर क्लेवर. आणि तिची आजी हुशार का बरं नाही, व्हाय इजंट हर ग्रँडमदर क्लेवर. बघा किती सोपं आहे. मी बिझी आहे, आय एम बिझी. पण तिचा भाऊ बिझी नाही, हर ब्रदर इज नॉट बिझी. तिचा भाऊ बिझी का बरं नाही, व्हाय इजंट हर ब्रदर बिझी. तुझा भाऊ बिझी आहे का, इज युअर ब्रदर बिझी. माझा भाऊ बिझी आहे, माय ब्रदर इज बिझी. त्यांचा भाऊ बिझी नाही, देअर ब्रदर इज नॉट बिझी. त्यांचा भाऊ बिझी आहे का, इज देअर ब्रदर बिझी. आणि त्यांचे अनेक भाऊ बिझी आहेत का, आर देअर ब्रदर्स बिझी. त्यांचा भाऊ बिझी आहे का, इज देअर ब्रदर बिझी. त्यांचा भाऊ बिझी का बरं आहे, व्हाय इज देअर ब्रदर बिझी. आणि त्यांचा भाऊ बिझी का बरं नाही, व्हाय इजंट देअर ब्रदर बिझी किंवा व्हाय इज देअर ब्रदर नॉट बिझी. व्हेरी सिम्पल. मी थकलेलो आहे, आय एम टायर्ड. पण माझी आई थकलेली आहे आज, टुडे माय मदर इज टायर्ड. पण तिची आई थकलेली नाही, हर मदर इज नॉट टायर्ड. तुझी आई थकलेली आहे का, इज युअर मदर टायर्ड. तुझी आई थकलेली नाही का, इजंट युअर मदर टायर्ड किंवा इज युअर मदर नॉट टायर्ड. तुझी आई थकलेली का बरं आहे, व्हाय इज युअर मदर टायर्ड. आणि तुझी आई थकलेली का बरं नाही, व्हाय इजंट युअर मदर टायर्ड किंवा व्हाय इज युअर मदर नॉट टायर्ड.
बघा व्हेरी सिम्पल, मी भुकेलेलो आहे, आय एम हंग्री, पण त्याची बहीण भुकेलेली नाही, हिज सिस्टर नॉट हंग्री. तुझी बहीण भुकेलेली आहे का? इज युअर सिस्टर हंग्री. तुझी बहीण भुकेलेली नाही का? इजंट युअर सिस्टर हंग्री किंवा इज युअर सिस्टर नॉट हंग्री. आणि तुझी बहीण भुकेलेली का बरं आहे? व्हाय इज युअर सिस्टर हंग्री. आणि तुझी बहीण भुकेलेली का बरं नाही? व्हाय इजंट युअर सिस्टर हंग्री किंवा व्हाय इज युअर सिस्टर नॉट हंग्री. तर असे कर्ते आपल्याला घेता आले पाहिजे. आणि ज्या वेळेस तुम्ही या कर्त्यांची प्रॅक्टिस कराल, माझी आजी हुशार आहे, माझी आजी ॲक्टिव्ह आहे, तिची आजी दयाळू आहे, माझे आजोबा दयाळू नाही, माझे काका चांगले आहेत, माझे काका हार्डवर्कर आहेत, त्याचे काका हार्डवर्कर आहेत, त्याचे काका हार्डवर्कर नाही आहेत. तुझे काका हार्डवर्कर आहेत का? त्यांचे काका हार्डवर्कर आहेत का? तुमचे काका हार्डवर्कर का बरं आहेत आणि तुमचे काका हार्डवर्कर का बरं नाही? ती दुष्ट आहे, ती दुष्ट नाही, परंतु तिची मैत्रीण दुष्ट आहे, तिची मैत्रीण दुष्ट नाही, तिची मैत्रीण दुष्ट का बरं आहे? मी दयाळू आहे, आय एम काइंड. माझा मित्र दयाळू आहे, माझी आजी दयाळू आहे, तिची आजी दयाळू आहे, त्याचे काका दयाळू आहे, त्याचे काका दयाळू नाही, त्याचे काका दयाळू आहेत का? त्याचे काका दयाळू नाहीत का? त्याचे काका दयाळू का बरं आहे आणि त्याचे काका दयाळू का बरं नाहीत? अशी प्रॅक्टिस तुम्ही वेगवेगळ्या विशेषणांमधून करा. आणि हे जे सगळे स्ट्रक्चर्स आहे मी द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुकमध्ये दिलेले आहे, पाठीमागच्या पेजवर दिलेले आहे. प्लीज 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 या स्ट्रक्चरची खूप चांगली प्रॅक्टिस करा आणि न बघता हे स्ट्रक्चर पाठ करा. या स्ट्रक्चरच्या माध्यमातून तुमच्या जिभेला एक वळण लागणार आहे. तर स्टेप बाय स्टेप अशा आपण प्रकारांमधून पुढे जाणार आहोत.